रामकृष्ण मंडळी, तर पंढरपूरचा आजचा दुसरा दिवस. रात्री मुक्काम केला गजानन महाराजांच्या मठामध्ये. मठ पण खूप सुंदर आहे. मठामध्ये स्वच्छता तर इतकी छान असं केली होती. सगळे मस्त वातावरण आहे तिथे. तिथून आम्ही सकाळी गेलो. मुख्य आकर्षक म्हणजे पंढरपूरचा हा कैकाडी महाराजांचा मठ. मठ इतका छान आहे. त्याला बनवणारे म्हणजे पहिला जे काळामध्ये जे आर्किटेक्चर होते त्यांना खरं सॅल्यूट आहे. ज्या दिशेने आपण आत जातो तिथून बाहेर निघतानाच 2 तास लागतात. सगळ्या प्रकारचे तिथे मूर्ती, विविध प्रकारचे संत, महात्मे, आपला जो भारताचा इतिहास, अशा विविध प्रकारच्या तिथे आहेत ना मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत. म्हणजे खूप मस्त बनवलं आहे. आर्किटेक्चर खूप छान आहे त्या मठाचं. कंप्लीट 2 तास तरी लागतात. या मगरीच्या तोंडातून खाली आतमध्ये जायचं, गरुडाच्या पोटातून बाहेर यायचं. म्हणजे किती छान अशी कल्पना आहे ना ह्याची. आता ह्या मगरीतून मी आणि वंश चाललो आणि खाली गेलं की मग पहिल्या मजल्यावरती अनेक परत देवदेवतांचे फोटोज, मूर्त्या आणि मूर्त्या पण इतक्या सुरेख आहेत की जसं की आपल्याशी बोलतात अशा मूर्त्या घडवलेल्या होत्या. आमच्या दोघांची मस्ती तर कुठेही चालूच असते. मग वंश असा पळत होता तर त्याला वरती कट्ट्यावर ठेवून असं मी चालवत होते, कारण तो खूप पळतो आणि मध्ये तो हरवलासुद्धा होता मठामध्ये. आणि मठ खूप मोठा आहे तो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे तिथे आहे ना खूप छान छान असे देखावे आहेत. तुम्ही नक्की जा. गरुडाच्या पाठीतून आम्ही बाहेर आलो. माझे पप्पा बाहेर आले, परत आई आल्या. त्यांना खूप छान वाटलं दोघांनाही हे फिरायला. विष्णू, महेश, ब्रह्मा अशा अनेक प्रकारचे देवदेवतांचे तिथे मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत. परत आम्ही गरुडाच्या पोटातून खाली गेलो. म्हणजे फिरतच होतो गोल 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 गोल, पण भारी होतं फिरायला आणि ह्या दोघांना पण खूप आवडलं. वंश तर सगळ्या देवांना नमस्कार करत होता हात जोडून. सावित्रीची कथा, असे खूप छान छान स्टॅच्यू होते तिथे, मूर्त्या होत्या. ट्रेन होती, ट्रेनमधून खाली यायचं. कसा वाटला हा मठ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.